नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय. त्यामध्ये पाहायला मिळते की दोन्ही जोडपे आता पूजेला बसलेले असतात. खरं तर त्या दोघांची इच्छा नसते, मात्र कुटुंबासाठी ते आता पूजे करत असतात. त्यानंतर गुरुजी म्हणतात की जोडीने ही पूजा केल्यानंतर तुम्ही 7 जन्मासाठी एक दुसऱ्यांसोबत बांधले जाणार आहात. तर आता गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे काव्य ही पार्थच्या हाताला हात लावणारच असते, पण त्यावेळेसच तो आता उठून उभा राहतो. तर आता सगळेच जण पार्थकडे बघू लागतात. तर मालिनी आई विचारू लागते की काय झाले पार्थ, तू पूजेमध्ये असं का उभा राहिलास? तर पार्थ म्हणतो की मला ही पूजा नाही करायची आहे. मालिनी म्हणते की पार्थ काय झाले तुला, तू असं का वागायला लागलायस? पार्थ म्हणतोय की ज्या व्यक्तीसाठी ही पूजा करतोय तिला 7 जन्म माझ्यासोबत राहायचंय, पण तिची इच्छा आहे का राहण्याची? उगाच आपण कोणाला जबरदस्ती करायला नको. त्यावेळेस मालिनीला कळते की पार्थ काव्याबद्दल बोलतोय, तिला त्याच्यासोबत राहायचं नाहीये हे मालिनीला कळून जातं. त्यामुळे आता मालिनी काय म्हणेल काव्याला, किंवा मग पार्थ आता कसं वागतोय, त्यामुळे काव्याला पण खूप त्रास व्हायला लागलाय. त्यामुळे पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे. पण याची जोडी तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.